नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 28 मार्च 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहेत। खूप महत्त्वाचा आपला हा व्हिडिओ ठरणार आहे, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न होता, तर महिला खेळाडूंच्या स्पर्धेमधून कोणावर बंदी घालण्यात आली आहे, तर ट्रान्सजेंडर खेळाडूंवर। यानंतर अमेरिकाच्या चलनी नोटांवर आता कोणाची स्वाक्षरी असणार आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची। यानंतर चीन कोणत्या महासागराच्या तळाचा नकाशा तयार करत आहे, तर प्रशांत महासागर। यानंतर चौथा प्रश्न, तर कोल्हापूरचे प्रसिद्ध मराठा इतिहास संशोधक ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर त्यांचे नाव काय आहे, तर त्यांचे नाव आहे डॉक्टर जयसिंगराव पवार। यानंतर वर्ल्ड बेस्ट एअरपोर्ट पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे, तर चांगी विमानतळाला कोठे आहे तर ते आहे सिंगापूरमध्ये। यानंतर 27 मार्च 2026 रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये किती ऐतिहासिक नीचांकीवर पोहोचला आहे, तर 94। यानंतर 7वा प्रश्न होता कालचा आपला, तर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत उमेदवारांना एकूण किती रुपये विद्यावेतन मिळणार आहे, तर 9,000 दरमहा। यानंतर छत्तीसगडमध्ये भटक्या गुरांच्या व्यवस्थापनासाठी कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, तर गौधाम योजना। यानंतर 9वा प्रश्न, साखर उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या विभागाने प्रथम क्रमांक म्हणजेच पहिल्यांदा बाजी पटकावली आहे, तर कोल्हापूर विभाग सलग दुसऱ्यांदा। यानंतर 10वा प्रश्न, तर राज्य सरकारने किती तारखेपूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, तर 1 जानेवारी 2011। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज तारीख आहे 28 मार्च 2026 ही, आणि आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर इराणने नुकताच कोणता सागरी मार्ग भारत, चीन आणि रशियासाठी खुला केलेला आहे, तर हॉर्मुझची समुद्रधुनी। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर इराणने मार्च 2026 मध्ये हॉर्मुझची समुद्रधुनी हा धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग भारत, चीन आणि रशिया यांसारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांसाठी खुला केला आहे। तर पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इराणने या मार्गावर कडक निर्बंध लादले होते, परंतु भारतासह 5 देशांना विशेष सवलत देण्यात आली आहे। आणि या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर फायदा मिळणारे देश कोणकोणते आहेत, तर भारत आहे, चीन आहे, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या व्यापारी जहाजांना या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची परवानगी मिळाली आहे। आणि अटी व समन्वय काय आहे, तर या देशांच्या जहाजांना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स सोबत समन्वय साधून आणि पूर्व परवानगी घेऊनच या मार्गाचा वापर करता येणार आहे। यानंतर शत्रू राष्ट्रांना बंदी, तर अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे। तर विद्यार्थ्यांना, आपल्या भारतासाठी महत्त्व काय आहे याचे, तर आपल्या भारताचा सुमारे 20% कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये LPG पुरवठा याच मार्गावरून होतो। तर या निर्णयामुळे आपल्या भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा दिलासा मिळालेला आहे। तर या व्यतिरिक्त रशियाने 2026 मध्ये इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर अंतर्गत भारत आणि चीनसाठी इराण मार्गे नवीन माल वाहतूक मार्ग सुरू करण्याची योजना देखील आखली होती। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात आपण, तर संयुक्त राष्ट्रांच्या मते सध्या एकूण किती मुले शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 273 दशलक्ष मुले। किती, तर 273 दशलक्ष, म्हणजेच किती होत आहेत, तर 27,30,00,000 मुले। तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार जगभरामध्ये सध्या 27,30,00,000 मुले आणि तरुण शिक्षणापासून वंचित आहेत। आणि युनेस्कोच्या 2026 च्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवालामध्ये ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली असून हे प्रमाण सलग 7व्या वर्षी वाढले आहे।
यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात. तर 26 मार्च 2026 रोजी जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते शहर ठरले आहे? तर ते शहर आहे बीजिंग हे शहर. कोणते? तर बीजिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 26 मार्च 2026 रोजीच्या रिअल टाइम हवा गुणवत्ता निर्देशांक मध्ये बीजिंग चीन आणि चियांग माई थायलंडमधील ही शहरे जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहरे म्हणून नोंदवली गेली आहेत. तर बीजिंग हे शहर चीनमध्ये आहे आणि चियांग माई हे शहर थायलंडमधील आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर बीजिंग चीन. तर 26 मार्च 2026 रोजी पहाटेच्या वेळी बीजिंग जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर होते. तर येथील हवेचा दर्जा अत्यंत खराब नोंदवण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, चियांग माई थायलंडमधील तर 26 मार्च 2026 रोजी रात्रीच्या वेळी थायलंडमधील चियांग माई शहर जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आले होते. आणि वार्षिक अहवालानुसार 2025-26 च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालामध्ये 2025 च्या नुकताच उत्तर प्रदेशातील लोणी हे शहर वर्षभरातील सरासरीच्या आधारावर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. यानंतर चौथा प्रश्न पाहूयात. तर कोणत्या क्रिकेट संघाने IPL 1.78 अब्ज डॉलर्स मध्ये विक्रीचा विक्रम केला आहे? तर तो संघ आहे RCB. हा कोणता? तर RCB. तर विद्यार्थी मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या IPL संघाने मार्च 2026 मध्ये 1.78 डॉलर अब्ज किमतीमध्ये विकले जाऊन ऐतिहासिक विक्रम त्यांनी नोंदवला आहे. तर आदित्य बिर्ला ग्रुप, ब्लॅकस्टोन, बोल्ट व्हेंचर्स आणि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या कन्सोर्टियमने हा संघ खरेदी केला, ज्यामुळे RCB हा IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेने नुकतेच कोणते विधेयक मंजूर केले आहे? तर ते आहे फायनान्स बिल 2026 हे विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मार्च 2026 च्या अखेरीस भारतीय संसदेने ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले, जे या समुदायाच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक समावेशासाठी कायदे अधिक मजबूत करते. यानंतर विद्यार्थ्यांनो, यासोबतच वित्त विधेयक 2026 म्हणजेच फायनान्स बिल देखील लोकसभेमध्ये मंजूर झालेले असून ते 2026-27 च्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेचा भाग आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. यानंतर 6वा प्रश्न. तर प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी कोणती सुधारित योजना मंजूर झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, सुधारित उड्डाण. कोणती? तर उड्डाण. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी सुधारित उड्डाण या योजनेचा पुढील टप्प्याला 2026-27 ते 2035 ते 36 मध्ये मंजुरी दिली आहे. तर या अंतर्गत 10 वर्षांसाठी 28,840 कोटी खर्चांची तरतूद असून 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्स विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. यानंतर 7वा प्रश्न. नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी कोणती योजना राबवली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अभय योजना. कोणती योजना? तर अभय ही योजना. तर नवी मुंबई महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना 2026 ही राबवली आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे थकीत करदात्यांना आर्थिक दिलासा देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवणे असा. यानंतर 8वा प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे सुरू झाली? तर ती सुरू झालेली आहे याऊंडे, कॅमेरून मध्ये. कोठे? तर याऊंडे, कॅमेरून. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच WTO ची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कॅमेरून देशातील याऊंडे येथे 26 मार्च 2026 रोजी सुरू झालेली आहे. आणि ही परिषद 26 ते 29 मार्च 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये जागतिक व्यापारांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
यानंतर 9वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर हिंदू वर्ल्ड ऑफ वुमन अवॉर्ड्स 2026 कोठे पार पडले आहेत? तर ते पार पडले आहेत चेन्नईमध्ये. कोठे? तर चेन्नईमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर हिंदू वर्ल्ड ऑफ वुमन अवॉर्ड्स 2026 हा सोहळा चेन्नई येथे पार पडला आणि या पुरस्कार सोहळ्याची काही महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर दिनांक हा सोहळा शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि विद्यार्थी मित्रांनो, या सोहळ्याचा उद्देश काय आहे? तर व्यवसाय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. आणि याची प्रमुख उपस्थिती तर द हिंदू समूहाच्या अध्यक्षा निर्मला लक्ष्मण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी LV नवनीत यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये आरोग्य सेवा आणि ग्रामीण विकासापासून ते खेळांपर्यंतच्या एकूण 13 श्रेणींमध्ये महिलांना सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील 25 बिबट्यांचे पुनर्वसन गुजरातच्या कोणत्या प्रकल्पामध्ये केले जाणार आहे? तर ते आहे वनतारा प्रकल्प. कोणत्या? तर वनतारा या प्रकल्पामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह इतर भागातील मानवी वस्तीमध्ये शिरणाऱ्या व पकडलेल्या 25 बिबट्यांचे पुनर्वसन गुजरातच्या जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्रामध्ये केले जात आहे. आणि महत्त्वाचे तपशील काय आहे? तर प्रकल्प वनतारा, जामनगर, गुजरात, रिलायन्स फाउंडेशन. पहिल्या टप्प्यामध्ये 25 बिबट्यांचे स्थलांतरण करण्यात आले असून एकूण 50 बिबट्यांना हलवण्याचा मोठा निर्णय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे कारण काय आहे? तर राज्यातील वाढती बिबट्यांची संख्या, मानवी वस्तींतील हस्तक्षेप आणि माणिकडोह निवारा केंद्रांवरील ताण कमी करणे. आणि याचा उद्देश आहे बिबट्यांना नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवास मिळवून देणे आणि ही प्रक्रिया विशेषतः पुण्याच्या जुन्नर वन विभागाच्या हद्दीतील बिबट्यांचा ताण कमी करण्यासाठी हाती घेण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला प्रश्न पाहूयात. तर अमेरिकाच्या आता चलनी नोटांवर कोणाची स्वाक्षरी असणार आहे? सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.